सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. सेलचा स्ट्रक्चर म्हणजे सेलची पेशीची रचना, बरोबर आहे, त्याची रचना. आणि त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन म्हणजे त्याचा संबंधित सर्व ऑर्गन. लक्षात आलं का? ऑर्गन म्हणजे अवयव. उदाहरणार्थ आपले अवयव काय तर असं म्हटलं तर आपल्याला काय म्हणावं लागेल? आपले अवयव कोणकोणते आहेत म्हटलं तर हात, पाय, डोकं, बरोबर आहे, किंवा त्या ठिकाणी नाक, परत त्याच्यानंतर आणखीन कान वगैरे, हे जे की आपण अवयव आपण असं म्हणतो. पेशीचे अवयव का असतील? लक्षात आलं? एक तर पेशी दिसत नाही, लक्षात आलं, खूप बारीक असते त्या ठिकाणी, खूप बारीक असते खूप. आता पेशीमध्ये असं वैशिष्ट्य असं या ठिकाणी आहे की लक्षात घ्या, या ठिकाणी मी काय म्हणतो तुम्हाला, तर मग या ठिकाणी सांगतो की पेशीचं वैशिष्ट्य असं आहे की अतिशय सूक्ष्म असतात. एक पेशीय प्राणी जेवढं सूक्ष्म आपल्याला घेता येईल तेवढं सूक्ष्म त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पेशीचं स्वरूप आपल्याला निदर्शनास येतो. म्हणून या ठिकाणी सेल इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांच्या लिव्हिंग ऑर्गन, सजीवांचा सर्वात लहानात लहान घटक म्हणजे पेशी. इन विच सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन. त्याचं पूर्ण, जसं आपण पूर्ण आपलं लाईफचं जे काम आहे पूर्ण ते काम एक पेशीच असते. आपण कुठे आहोत नेमकं असं जर म्हणलं तर आपल्याला दाखवता येणार नाही. दाखवता येईल कुठं आहो तुम्ही त्या ठिकाणी म्हणलं तर सर इथं हो की, तुमच्या समोर आहे की, असं म्हणताल तुम्ही त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही कुठात म्हणजे तुम्ही तुमचं शरीर पूर्ण जे तुम्ही हे आहे, तर तुम्ही जर म्हणलं सर तुम्ही कुठात म्हणलं तर सर हे डोकं, हे 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 आम्ही म्हणजे डोकं म्हणजे तुम्ही का नाही, हात म्हणजे तुम्ही का नाही, पाय म्हणजे तुम्ही का नाही. म्हणजे याचा अर्थ असा त्या ठिकाणी, किंवा शरीराचा कोणताही अवयव जरी तो म्हटला तुम्ही तर ते तुम्ही होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ. लक्षात आलं काय म्हणतो? तुम्ही ते होऊ शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा या ठिकाणी की सेल म्हणजे पेशी. आपल्या जीवनाचं सर्व कार्य त्या पेशीतून चालतं. कळालं तुम्हाला? जीवन कार्य जसं आपल्याला अन्न पाणी जगण्यासाठी लागतात, ऑक्सिजन वगैरे पेशी, बरोबर. तुम्हाला मी म्हटलं 5 मिनिट तोंड बंद करून टाका, नाक तोंड बंद करून टाका, काय होईल? माणूस गुदमरतो, नंतर मरून जातो त्या ठिकाणी. म्हणजे नेमकं असं होतं. म्हणजे काय होतं की ऑक्सिजन मिळत नाही. कुणाला मिळत नाही? डोळ्याला मिळत नाही का, नाकाला मिळत नाही का, फुफ्फुसाला मिळत नाही का, हृदयाला मिळत नाही का, पायाला मिळत नाही, कुणाला मिळत नाही? सर्व शरीराच्या पेशींना ऑक्सिजनची आवश्यकता असते. बघा लक्षात घ्या, 5 मिनिट जर आपल्याला जर ऑक्सिजन नाही मिळालं तर माणूस मरून जातो. म्हणजे माणूस कुठे आहे? ॲक्च्युली पेशीमध्ये. लक्षात आलं? तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो? मी म्हणजे तुम्ही नेमकं कुठे आहेत म्हणलं तर त्या ठिकाणी कुठे आहेत? पेशीमध्ये आहात तुम्ही, बरोबर. म्हणून पेशीचं महत्त्व, खूप महत्त्व आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. बघा आता या ठिकाणी सांगतो, याच्यामध्ये काय सांगितले? हु ऑब्झर्व द सेल अंडर द मायक्रोस्कोप फॉर द फर्स्ट टाइम. पहिल्या प्रथम मायक्रोस्कोपमध्ये कुणी बघितला? आता खरं तर हे त्यांना जनरल प्रश्न आहे. तुम्ही कधीतरी 5वी 6वी 7वी 8वीमध्ये तुम्ही सेलची माहिती, मायक्रोस्कोपची माहिती त्यावेळेस बघत असताना त्यावेळेस त्यांना सांगितलं फक्त. रॉबर्ट हुक नावाचा शास्त्रज्ञ त्यानं त्या ठिकाणी बघितलं होतं. त्याच्यानंतर हु मेड द फर्स्ट मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप, पहिला मायक्रोस्कोप कोणी बनवला? बरोबर आहे, रॉबर्ट हुकनं सुरुवात केली त्या ठिकाणी. हाऊ डू ओनियन पेल सेल अँड आवर बॉडी सेल्स डिफर. ओनियन पेल, पेल म्हणजे त्याचं सालपट, कांद्याची सालपट आणि आपल्या बॉडीची स्किनची सालपट, काही फरक आहे का म्हणताय? मग मात्र सालपट आहे, हे वेगळं ते वेगळं, मात्र वरचा शरीराचा अवयव पापुद्रा आहे, भाग आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. हाऊ बॅक्टेरियल न्यूक्लियस इज सेड टू बी प्रिमिटिव्ह. काय म्हणतो या ठिकाणी? हाऊ वाय बॅक्टेरियल न्यूक्लियस, बॅक्टेरियामध्ये असणारा न्यूक्लियस हे याला का म्हणतात? सेड टू बी प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे प्राचीन. बॅक्टेरियामध्ये केंद्रक असलेला त्या केंद्रकाला प्राचीन का म्हणतात? बहुत पुराणा. का? पृथ्वी तलावर अगोदर एक पेशी प्राणी तयार झाले होते. लक्षात आलं का म्हणतो? सर्वात अगोदर या पृथ्वीवर कोण आले असेल तर एकपेशीय प्राणी. पृथ्वीची निर्मिती कशी झाली? लक्षात आलं काय म्हणतो? याचा इतिहास आहे.
शास्त्रज्ञ काही अझम्पशन मांडतात, काही गृहतेकी मांडतात त्या ठिकाणी. लक्षात आला. आपण धार्मिक अध्यात्मातून वेगळ्या अर्थानं आपण म्हणतो, बरोबर, यांनी तयार केलं, त्यांनी तयार केलं. विज्ञानामध्ये त्याला कुठे जागा नाही. लक्षात आला का म्हणतो? आध्यात्मिक स्वरूपाला अजिबात नाही. माणूस हे पृथ्वीवर तयार झाला हे ऑटोमॅटिक एकदाच आलेलं नाही आहे. एक पेशी प्राण्यामध्ये उत्क्रांती होत 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 याचा इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. मिलियन्स ऑफ इयर्स या ठिकाणी लागलेले आहेत. लक्षात आलं का म्हणतो? बघा, लक्षात घ्या, पृथ्वीची निर्मिती 500 कोटी वर्षापूर्वीची आहे. किती कोटी वर्ष? 500 कोटी वर्ष. लक्षात आलं. आणि या पृथ्वीवर एक पेशी प्राणी कधी तयार झाला म्हणलं तर त्या ठिकाणी 50 कोटी वर्षापूर्वी. किती कोटी वर्षापूर्वी? 50 कोटी. म्हणजे जीवाची उत्पत्ती या पृथ्वीवर तिथून सुरुवात झाली. एक पेशी प्राण्यापासून, बाकी नंतर बहुपेशी प्राणी जे सजीव सृष्टी आपल्याला जे दिसते ते. पण मला असं म्हणायचं आहे की इतिहास एक पेशीय प्राणी तयार होण्याचा 50 कोटीचा आहे. त्यापूर्वी या पृथ्वी कशी होती? कशी होती पृथ्वी? निर्सजीव, सजीव नव्हता ना. या पृथ्वीवर निर्जीव होती. कशी होती पृथ्वी? निर्जीव. आज सुद्धा त्या ठिकाणी बघा, मंगळ ग्रह आहे किंवा त्या ठिकाणी चंद्र आहे किंवा आणखीन वेगवेगळे ग्रह आकाशगंगेमध्ये असणारे, त्याच्यावर अजून सजीव सृष्टीची अजून खात्री नाही. संशोधन चालू आहे. काय चालू आहे? ते संशोधन चालू आहे. लक्षात आलं का म्हणतो? मात्र अजून खात्री नाही की ते अजून आहे का नाही म्हणून. बरोबर आहे. असं म्हटलं जातं की सजीव सृष्टी आणखीन असं पृथ्वीसारखं ग्रह वगैरे कोणता असेल त्याच्यावर असू शकेल असा अंदाज आहे. मात्र काय झालेलं आहे, पृथ्वीवर सजीव सृष्टी, या सजीव सृष्टीला पोषक वातावरण इतर ग्रहांच्या तुलनेने इथे होता, म्हणून पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली. बघा, 50 कोटी वर्षापूर्वी एक पेशी प्राणी तयार झाला, तर पृथ्वी ओसाड आणि निर्जीव किती वर्ष होती? 450. बरोबर आहे. 450 कोटी वर्ष पृथ्वी कशी होती? निर्जीव, ओसाड. सजीव सृष्टीचा विषयच नाही. हे माहीत असावं आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन या ठिकाणी. बरोबर आहे. असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी बघा, सेल या ठिकाणी संदर्भात या ठिकाणी देतो. या ठिकाणी काय म्हणतो बघा, सेल इज कॉल्ड ए स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. लाईफ म्हणजे जीवाचा. जीव म्हणजे सर्व सजीवाले. जान किसमें रहती है? जे जिवंत आहे त्याच्यात. बरोबर आहे. म्हणून का म्हणतोय सेल इज कॉल्ड, सेल याला म्हणायचं आकार, कार्य, सजीवाचं युनिट जे आहे सारखं आहे, ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सर्व सजीवामध्ये, कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. कॅपेबल म्हणजे त्याची ताकद, त्यांच्यामध्ये असणारं अस्तित्व कसं आहे? स्वतंत्र आहे. अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. त्या सेलमध्ये एवढी ताकद आहे, परफॉर्म द ऑल फंक्शन ऑफ लाईफ. लाईफचे सर्व फंक्शन चालतात व्यवस्थित. आता तुम्हाला याचं उदाहरण देतो. आपलंच उदाहरण देतो. आपलं देतो किंवा कोणत्याही सजीवाचं उदाहरण देतो. आपली निर्मिती कुठून झाली? पेशीपासून झाली. कशी झाली? पेशी. आपल्या माताकडून एक सेल आलं आणि पिताकडून एक सेल आलं. दोन एकजीव झाले आणि ते सेल बघा, लक्षात घ्या, त्या सेलमध्ये, सिंगल सेलमध्ये किती ताकद आहे त्याला म्हणतात टोटी पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे ताकद. एक पेशीमध्ये एवढी ताकद आहे, त्या ताकदीच्या जोरावर एवढं पृथ्वी तलावर एवढी सजीव सृष्टी तयार झाली. आपण तयार आहोत ना? आपण आहोत ना? उदाहरण त्याचे आपण आहोत म्हणजे दुसरे सर्व मानवजात आहे. दुसरी मानवजात आहे म्हणजे दुसरे प्राणी आहेत. दुसरे प्राणी आहेत म्हणजे वनस्पती आहे.
कळाला मुद्दा तुम्हाला? अर्थ कळाला तुम्हाला? म्हणून काय म्हटलं या ठिकाणी, सेलचा अर्थ त्या ठिकाणी सेलची म्हणून म्हणतात सेल पोटेन्सी, टोटीपोटेन्सी. आता ते पुढे येईल तुम्हाला त्या ठिकाणी. पोटेन्शियल म्हणजे तिची ताकद, टोटी म्हणजे पेशी, पेशीमध्ये ताकद. लक्षात घ्या का म्हणतो, कोणतेही सजीव तयार होत असताना एका पेशीपासून तयार होतो. डोळ्याला तर दिसत नाही, मग त्याच्यापासून एक सजीव तयार झाला. किती मोठा सजीव तयार झाला हे लक्षात येतं ना तुमच्या मी काय म्हणतो. तर हे विज्ञानाचं गूढ रहस्य आहे, पेशीचं रहस्य गूढ़ है, राज है ये सेल का. आंखों को तो दिखाई नहीं देती है, लेकिन दिखने के अंदर तो उसकी ताकत इतनी होती है. बरोबर आहे. आपण म्हणू शकतो आपण मारून मारून एका पेशीला मारेन, किती मारणार त्या ठिकाणी, बरोबर. एखादं मारलं तर जगामध्ये कोरोना व्हायरस पसरला, काय त्याची ताकद आहे, त्याची संपूर्ण जगामध्ये फैलाव झाला ना त्याचा, एका पेशीचंच त्या ठिकाणी. व्हायरस सुद्धा सिंगल सेलच आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे एवढी तिची ताकद आहे असा त्याचा अर्थ. म्हणून हे आपल्याला माहीत असावं, या ठिकाणी ह्याची कल्पना दिली. चला पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो. या ठिकाणी टू सी सेल क्लिअरली वी नीड ए मायक्रोस्कोप. पेशीला जर पूर्ण व्यवस्थित बघायचं असेल तर मायक्रोस्कोप खाली बघावं लागतंय. आणि मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला काय दिसतं म्हणलं तर एवढा स्ट्रक्चर दिसतो. काय दिसतो? पहिल्या प्रथम आपल्याला अशा प्रकारची पेशी दिसते, मध्ये केंद्रक एवढं दिसतंय. प्राणी पेशी आणि वनस्पेशीमध्ये फरक, हे वनस्पती पेशी आहे आणि प्राणी पेशीची गोलाकार असते थोडी, आणि वनस्पती पेशी अशा चौकोनी, चौकोनी पाचकोनी षटकोनी हे जे काही असेल तर कोण, परंतु ॲनिमल सेल कसं असतं तर राऊंडेड. लक्षात आलं. आणि हे प्लांट सेल फ्रेम लाईक असतात, हे लक्षात ठेवा फक्त. एवढंच आपल्याला दिसतंय. हे मायक्रोस्कोपमध्ये जर आपण बघितलं, कांद्याचा पापुद्रा तुम्ही बघितलं असेल आकृती, कांद्याच्या पापुद्र्याची याच्यामध्ये मायक्रोस्कोपमध्ये आयोडीनचा ड्रॉप टाकून बघितलं असेल तुम्ही, 5वी 6वी 10वीपर्यंत मायक्रोस्कोपमध्ये बघितलं ना. हां, ज्यांनी बघितलं तरी बघितले. कांद्याचा पापुद्रा म्हणजे काय, एवढा पापुद्रा पातळ असतो, तो पातळ असतो, जेवढं थिन असेल पातळ असेल त्याच्यामध्ये सेल क्लिअर दिसतात. कांद्याचा पापुद्रामध्ये पेशी दिसतात, त्याच्यापेक्षा आपल्याला बारीक पातळ आपल्याला पापुद्रा घेता येत नाही. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, कांद्याच्या पापुद्रामध्ये आपल्याला ते सेल दिसतं असा त्याचा अर्थ. लक्षात आला काय म्हणतो? कळाला हा मुद्दा तुमचा? चला बघा. टू सी द, हां काम मायक्रोस्कोप असं म्हणलेलं आहे. टू सी द सेल क्लिअरली वी नीड ए मायक्रोस्कोप. पेशींना जर क्लिअर बघायचं असेल तर मायक्रोस्कोप लागतो. लार्ज सेल कॅन बी सीन थ्रू द सिंपल मायक्रोस्कोप. बरोबर आहे. मायक्रोस्कोप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. साधं मायक्रोस्कोप, संयुक्त मायक्रोस्कोप, त्या ठिकाणी मायक्रोस्कोप, त्याच्यापेक्षा भयानक असं म्हणलं तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये तर या पेशीमध्ये असणारे दुसरे ऑर्गेनेल सुद्धा दिसतात. सिंपल मायक्रोस्कोपमध्ये एवढा भाग दिसतो फक्त, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये याच्यामधलं थोडं थोडं दिसतंय, आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये तर त्या पेशीमध्ये असणारे सर्व घटक दिसतात. लक्षात आलं का म्हणतो? म्हणजे हे माहिती असावं, हे असा त्याचा अर्थ आहे. पुढे पुढे बघा या ठिकाणी. सिंपल मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज. मॅग्निफाय म्हणजे त्याला जसं आपण मोठं करून बघतो म्हणतो ना, जसं तुम्ही मोबाईलमध्ये छोटं दिसत असेल त्याला काय करतो, मोठं करून बघता तुम्ही, त्याला मॅग्निफिकेशन, झूम करून म्हणतो आपण तसा पद्धतीने ते काय इमेज 50 to 100 टाइम, 50 ते 50 to 100 टाइम, बरोबर आहे. एवढं मॅग्निफाय करता येतं आपल्याला त्याच्यामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. बट ए कंपाऊंड मायक्रोस्कोप कॅन डू सो 1000 टाइम ऑर मोर. त्याच्यापेक्षा कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये त्याच्यापेक्षा 1000 पटीनं मोठं बघता येतं. लक्षात आलं काय म्हणतो? हे वैशिष्ट्य आहे. हे आपल्याला मायक्रोस्कोपच्या सहाय्याने सूक्ष्मातलं सूक्ष्म सुद्धा बघता येतं. हे दुर्बीण आहेत, मायक्रोस्कोप आहेत, बरोबर आहे. मायक्रोस्कोपमधलं बारीक ते बारीक बघता येतं, दुर्बीणमध्ये लांबचा लांब बघतात आपल्याला.
हे मानवाला शक्य झालेलं आहे. मानवाने या मशिनरीज यांचा वापर केला, मशीनचा म्हणा किंवा साहित्यांचा उत्पादन केलं म्हणून हे मानवाला शक्य झालं. नाहीतर मानवाची क्षमता तेवढी नाही. बरोबर आहे. आर पार इथं बसल्या बसल्या लांबचं कळंबमध्ये काय चाललंय बघता येत नाही, मुरुडमध्ये काय चाललं बघता येत नाही. आहे का ताकद तुमची? मर्यादा पडतात, मर्यादा पडतात, बोलण्याला मर्यादा पडतात. माझा आवाज एक मर्यादेपर्यंत जाऊ शकेल बाहेर. बरोबर आहे. ऐकू सुद्धा मला विशिष्ट मर्यादेपर्यंत येऊ. गावात काय चाललं, कोण काय बोललं इथं ऐकू येते का आपल्याला? नाही ऐकू येत, मर्यादा आहेत. परंतु मानवाने बुद्धीच्या जोरावर अशा पद्धतीने संशोधन करून त्या पद्धतीने त्याची माहिती मिळवलेली आहे. बरोबर आहे. पुढे बघा. इन द मायक्रोस्कोप वी यूज द लॅबोरेटरी. इन द मायक्रोस्कोप वी यूज इन लॅबोरेटरी. मायक्रोस्कोप आपण प्रयोगशाळेमध्ये वापरतो असं म्हणलं आहे. ए बीम लाईट. बीम लाईट म्हणजे त्याचा प्रकाशाचा त्या ठिकाणी काय किरण येणे. बरोबर आहे. प्रकाश लाईट, लाईट पडणे. मायक्रोस्कोपमध्ये बघायचं असेल तर आपल्याला उजेडात बघावं लागतं, त्या ठिकाणी त्याला ॲडजस्ट करावं लागतं प्रकाशाच्या दिशेने. त्याला असं बीम लाईट असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. बीम ऑफ लाईट इज यूज्ड टू मेक थिंग्स व्हिजिबल. व्हिजिबल म्हणजे बघण्यासाठी आपल्याला प्रकाशाच्या दिशेने ते मायक्रोस्कोप ठेवावा लागतो. त्याच्यावर ते प्रकाशाची किरणं पडले तर आपल्याला स्पष्ट दिसतात. बरोबर आहे. अँड हेन्स इट इज लाईट मायक्रोस्कोप. याला लाईट मायक्रोस्कोप म्हणतो. टू सी इंटिरियर ऑफ सेल वी नीड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. पेशीमधलं आतला भाग जर बघायचं जर असेल, इंटिरियर म्हणजे आतला, बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इट कॅन मॅग्निफाय इमेज 5 लाख टाइम. मॅग्निफाय म्हणजे जे दिसतंय त्याच्यापेक्षा मोठं करून बघणे. किती टाइम? 5 लाख टाइम. किती मोठं झालं त्या ठिकाणी, म्हणजे बघणं त्या ठिकाणी आपल्याला. लहानात लहानाला आपण किती मोठं करून बघू शकतो. बरोबर आहे. असा त्याचा त्याच्यातले भाग आपल्याला दिसतात. आणि इथे या ठिकाणी बघा एक मायक्रोस्कोपचं या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. इथे या ठिकाणी लिव्हिनिक मायक्रोस्कोप सेराका-लेट 1600 यस युनिट आहे त्याचा, तो असा त्याचा अर्थ या ठिकाणी. चला आता या ठिकाणी त्याच्यानंतर त्याच्या खाली बघा या ठिकाणी यानं काय केलंय. आता इथे या ठिकाणी आपण जर बघितलं तर सेल साईज, पेशीची साईज कमी जास्त प्रमाणात या ठिकाणी दिले. त्या ठिकाणी आयटम, बरं बघा आयटम किती छोटा आहे? 0.1 NM. NM म्हणजे ते युनिट मोजण्याचं आहे, लहानात लहान भाग. त्याच्यानंतर पुढे बघा, त्याच्यानंतर त्याच्यावर C60 म्हणून दिलेलं आहे. आयटमचं कॉम्बिनेशन होऊन मॉलिक्यूल तयार होऊन आले आणि मॉलिक्यूल प्रोटीन तयार झालेलं वर दाखवलेलं आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्या खाली काय दाखवतं त्या ठिकाणी? लिपिड. लिपिड म्हणजे स्निग्ध पदार्थांनी बनलेला भाग, त्याला म्हणतात लिपिड. ओके. त्याच्यानंतर फ्लू व्हायरस, वर व्हायरसचं दिलेलं आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. खाली त्याची साईज वगैरे दिलेली आहेत कशी आहेत तर त्या ठिकाणी. हाय मॅग्निफाय करून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय, असा त्याचा अर्थ आहे. नंतर बघा बॅक्टेरियाची साईज सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. काय? बॅक्टेरियाची साईज 1 मायक्रॉन M. इथून आता खरं तर आता आयटम तर सगळ्याच पदार्थाचा लहानात लहान भाग आहे, लक्षात आलं. आणि ही बॅक्टेरिया, मायटोकॉन्ड्रिया वगैरे हे सगळे जे काही आहेत तर त्याच्यानंतर रेड ब्लड सेल, त्याला तांबडा पेशी आपण म्हणतो. परत त्याच्यानंतर आणखी त्याच्यापेक्षा मोठं प्लांट सेल, ॲनिमल सेल. आकृती बघायचं, प्लांट सेलची ॲनिमल सेलची इथं दाखवलेली आहे आकृती. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पोलन ग्रेन, ह्युमन एग. पोलन ग्रेन म्हणजे परागकण, ह्युमन एग म्हणजे मानव जातीतील फिमेलचा, ज्याला काय म्हणतो आपण? फिमेल गॅमेट्स. फिमेल गॅमेटला त्याला एग सुद्धा म्हणतात, ह्युमन मानवातलं. त्याच्यानंतर तर बघा फ्रॉग एग्स. फ्रॉग एग्स, फ्रॉग म्हणजे बेंडूक, त्याचं अंडी ज्याला आपण म्हणतो फ्रॉगची. तर काय? 1 MM मिलीमीटर आहे, लक्षात आलं. बारीक पासून तर मोठ्यापर्यंत आपण कुठपर्यंत आलो या ठिकाणी हे
आपल्याला बघणं या ठिकाणी उचित आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे काय या ठिकाणी सांगतो ते, देर इज नो टिपिकल शेप ऑफ सेल. पेशींना असं खास अशा प्रकारचं वेगळं टिपिकल नमुनेदार हेच नमुना आहे, थोडंसं त्याच्यामध्ये मागे पुढे होत असतो असा त्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. म्हणून सेल मे बी स्पेरिकल. आता पेशींचे कसे आहेत आकार दिलेले, स्पेरिकल, रेक्टँग्युलर, बरोबर आहे, रेक्टँग्युलर, फ्लॅटन्ड फुगलेलं, त्रिकोणी, चौकोनी, पॉलिगोनल अनेक अशा प्रकारचे अँगल असलेलं, ओव्हल अंडाकृती, बरोबर आहे, ट्रायंग्युलर त्रिकोणी, बरोबर आहे, कोनियल कोन असल्यासारखं, कॉलमनार कॉलम असल्यासारखं, बरोबर, एक्सेट्रा. वेगवेगळ्या सजीवांमध्ये हे पेशींचे आकार आहेत. लक्षात आलं काय म्हणतो, काही पेशी अशी असते काही नाही, पण मुख्यत्व करून प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी जनरली असे असतात. जनरली हा शब्द उच्चारला मी, लक्षात आला काय म्हणतो, जनरल म्हणजे सहजासहजी असं. त्याच्यानंतर पुढे बघा, द सेल साइजेस ग्रेटली इन व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल. सम ऑफ देम आर नॉट व्हिजिबल टू नेकेड आय. त्याच्यापैकी काही आपण नेकेड म्हणजे उघडे, उघडे म्हणजे उघड्या डोळ्यांनी आपल्याला पाहता येत नाही. सम आर बारली व्हिजिबल, बारली म्हणजे केवळ, बरोबर, डोळ्याने दिसू शकतात मोठे असलेले. व्हाईल सम आर मॅक्रोस्कोपिक, मॅक्रो म्हणजे मोठे, मायक्रो म्हणजे छोटे. आता छोटे मोठे किती, बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, आता हा मोठा आहे, हा आखडू मोठा आहे आणि हा छोटा आहे. मग हे हा मॅक्रो, हा वरचा मॅक्रो आणि छोटा मायक्रो होऊ शकतो, कारण ह्याच्यापैकी छोटा आहे ना. पण मात्र कसं आहे, मॅक्रो आणि मॅक्रो म्हणजे असा अर्थ, मायक्रो आणि मॅक्रो म्हणजे मोठा, मायक्रो म्हणजे एवढा छोटा की तो डोळ्याला दिसू शकत नाही. हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढे. द स्मॉलेस्ट सेल साइज कॅन बी, द स्मॉलेस्ट सेल कॅन बी सीन इन मायकोप्लाझ्मा कंसामध्ये 0.3 मायक्रॉन एम इन लेंथ, त्याची लेंथ सांगितलेली. बॅक्टेरियल सेल साइज इज 3 to 5 मायक्रॉन एम. बॅक्टेरियाची साईज 3 ते 4 मायक्रॉन एम असते. हां 3 ते 5 मायक्रॉन असते या ठिकाणी, करेक्ट आहे. व्हाईल द लार्जेस्ट साइज ऑफ द सेल इज सीन इन ऑस्ट्रिच एग. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृगाचं अंडी, बरं, हे मोठं असतं त्या ठिकाणी म्हणत आहे नियरली 15 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर असतं असा त्याचा अर्थ आहे. लार्जेस्ट सेल आर नर्व सेल. नर्व सेल म्हणजे चेतासंस्था जे असतात ना त्याच्या पेशी मोठ्या असतात, उभ्या असतात, ते असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर काय म्हणतात त्यांना, यू ऑलरेडी नो दॅट द सेल थिअरी वॉज प्रपोज्ड बाय स्वेडेन. पेशीची थिअरी या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. हावेवर इन दिस थिअरी देर वॉज नो एक्सप्लेनेशन अबाउट द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. नवीन पेशीच्या संदर्भात एक्सप्लेनेशन त्यांनी काही दिलेलं नाही. इट वॉज रॉल्फ वर्चो इन 1855 who explained the for the first time and new cell are formed by cell division from the pre-existing cell. पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासून नवीन पेशी तयार करण्याचं तंत्र या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. ऑमनिस सेल्युला असं त्याचं त्या ठिकाणी नाव दिलेलं. त्या ठिकाणी इन लेटर इयर, नंतरच्या वर्षी ॲडव्हान्स्ड रिसर्च इन सायटॉलॉजी. सायटॉलॉजी म्हणजे काय, पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायटॉलॉजी म्हणतात. पेशींचा संबंध अभ्यास करणारा शास्त्र, डिटेल पूर्ण काही सगळं स्वरूप असेल तर त्याला सायटॉलॉजी असे म्हणतात. मग ज्यावेळेस नंतरच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस ॲडव्हान्स रिसर्च, आधुनिक आणखीच रिसर्च वाढला, त्याच्यामध्ये सायटॉलॉजीचं आलं. लीड टू मॅग्निफाईड इन द किंवा इन सेल थिअरी. सेल थिअरीमध्ये रिसर्च संशोधन वाढलं. विच इज नाव नोन ॲज
मॉडर्न सेल थेरी, यालाच म्हणतात काय, आधुनिक सेल थेरी असं म्हणतात, पेशी. ओके. त्याच्यानंतर खाली दिले बघा या ठिकाणी, फाइंड आउट, शोधा म्हणतात त्यांना. हाऊ डज ए कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस हेल्प इन हायर मॅग्निफिकेशन. हायर मॅग्निफिकेशनला लेन्सेस ज्याला आपण म्हणतो कसे उपयोगी पडतात. बरोबर. हाऊ डज ए कंबाइंड ऑफ लेन्स हेल्प इन हायर मॅग्निफिकेशन. आता लेन्स म्हणजे भिंग ज्याला आपण म्हणतो, मायक्रोस्कोपमध्ये बघण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे भिंग असतात त्याच्यामध्ये. बरोबर. त्याला इंग्रजीमध्ये लेन्स आपण म्हणतो. मोठं, त्याच्यापेक्षा छोटं, त्याच्यापेक्षा छोटं, त्याच्यापेक्षा छोटं, त्याच्यापेक्षा बारीक, त्याच्यापेक्षा बारीक, असे वेगवेगळे लेन्स ॲडजस्ट करून मायक्रोस्कोपमध्ये बघत असतो आपण. बरोबर आहे. मायक्रोस्कोपमध्ये पॉवर असतात, जे पॉवर म्हणतात त्या ठिकाणी. बरोबर. 45चा पॉवर, 100चा पॉवर, बरोबर, असे लेन्सचे पॉवर्स असतात. किंवा 60चा पॉवर, 70चा पॉवर, असे वेगवेगळे पॉवर्स असतात. असं त्याच्यातून आपल्याला ओळखता येतं. व्हेन डू वी यूज प्लॅन अँड कॉन्केव मिरर अँड डायफरगम, का म्हणते त्यांना. आता बघा, मिररमध्ये आपल्याला जर असेल तर एस टीमध्ये असतात बघा बहिर्वक्र भिंग, बाहेर एस टीच्या ड्रायव्हरच्या साईडला असतात, बहिर्वक्र भिंग असतो त्या ठिकाणी. का होतो, त्याला पाठीमागून कोणतं वाहन येऊ लागतं साईड नाही, असं त्यांना असं गाडी चालवताना असते त्या बाजूला असं लावलेलं असतं ते. बरोबर. बहिर्वक्र भिंग असतो म्हणजे त्याला पाठीमागचं दिसतो. आणि काही ठिकाणी अंतर्वक्र भिंग असतं त्या ठिकाणी. बरोबर आहे. लांब असलेलं त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून ते दिसता येतं. अंतर्वक्र म्हणजे ते भिंग कसं असतो, बहिर्वक्र म्हणजे बाहेरच्या बाजूने असा फुगलेला, आणि अंतर्वक्र म्हणजे हे बाहेरच्या बाजूने फुगलेला. अंतर्वक्र म्हणजे आतल्या बाजूने, हे बहिर्वक्र आहे, आणि अंतर्वक्र हा भाग आला, आणि बहिर्वक्र हा भाग आला. लक्षात आलं काय म्हणतो. आणि असं जर असेल तर त्या ठिकाणी अंतर्वक्र आलं. बरोबर आहे. आणि लावण्याची पोझिशन आता कळालं तुम्हाला मी काय म्हणतो. जर तुम्ही आता हे असं हे आरसा असं पण गरीब धरू, असं लावलं तर हे अंतर्वक्र झालं, आणि असा जर लावला तुम्ही आरसा तर हे बहिर्वक्र आहे. तुम्ही लक्षात आहे ना तुमच्या. बरोबर. त्याला अंतर्वक्र आणि बहिर्वक्र असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅग्निफिकेशन अँड रेझोल्युशन. मॅग्निफिकेशन आणि रेझोल्युशनमध्ये काय फरक आहे. बरोबर आहे.